तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की PM किसान सन्मान निधीच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत। बरेचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न येत असतो की एका घरामध्ये सर्वांच्या नावावरती जमीन असेल तर कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि कोण नाही घेऊ शकत। या सर्व माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटमध्ये नक्की पहा जेणेकरून तुम्हाला देखील या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळून जातील। तर चला व्हिडिओ सुरू करूया। PM किसान योजनेअंतर्गत 14 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे। या योजनेअंतर्गत 2 हेक्टरपर्यंत शेती करणाऱ्या शेतकरी मालकांना या योजनेचा लाभ मिळतो। PM किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक हप्त्यामध्ये निधी दिला जातो। एका वर्षात 6,000 रुपये मिळतात। प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये उपलब्ध आहेत। 4 महिन्यात एक हप्ता जारी केला जातो। कुटुंबातील सर्व सदस्यांना लाभ मिळतो का? तर PM किसान योजनेचे नियम खूप कडक आहेत। लोकांच्या मनात प्रश्न पडत राहतात की एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना PM किसान योजनेचे पैसे मिळू शकतात का? कुटुंबातील एका सदस्याला PM किसान योजनेचा लाभ मिळतो असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। कुटुंबातील इतर सदस्य या योजनेचा लाभ घेतल्यास आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होऊ शकते। एवढेच नाही तर त्यांच्याकडून पैसेही काढून घेता येतात। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते लाभार्थ्यांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या डाटाबेसवर मदतीने जारी केले जातात। या डाटाबेसमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती असते। या शेतकऱ्यांना PM किसानचा लाभ मिळत नाही। डॉक्टर, अभियंता, CA, वस्तू विरासत आणि वकील यासारख्या व्यावसायिकांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही। ते शेतीही करत असले तरी या योजनेचा लाभ मिळत नाही। यासोबतच 10,000 रुपयेपेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळवणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळत नाही। एवढेच नाही तर पती आणि पत्नी दोघेही PM किसान योजनेचा लाभ मिळू शकत नाही। असे कोणी केले तर त्याला खोटे ठरवून सरकार त्यांच्याकडून वसुली देखील करू शकते। याशिवाय शेतकरी कुटुंबात कोणताही कर भरत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे पती किंवा पत्नीपैकी कोणीही गेल्या वर्षी आयकर भरला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की PM किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे कोणाकोणाला मिळू शकतात, एका कुटुंबात मिळू शकतात का व सरकारी नोकरीवाल्याला मिळू शकतात का, या संदर्भात सर्व माहिती आपण पाहिली आहे। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।